पुस्तक स्त्री पुरुष तुलना, लेखिका ताराबाई शिंदे, भाग 2. अलीकडे सर्व वर्तमानपत्रात गरीब अबलांच्या दुष्कृत्यांविषयी बरेच छापून येते. तरी हा महा अनर्थ मिटवून टाकण्यात तुम्ही कोणीच पुढे येत नाही, याचे कारण काय बरे? अहो, पुनर्विवाह न करण्याची चाल महारोगाप्रमाणे अनेक ठिकाणी व जातीत पसरली आहे. त्यामुळे किती लाखो व कोट्यावधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दुःख कसे कसे भोगीत असतील याची कल्पना सुद्धा करिता येत नाही. कारण मनोनिग्रह करून मनुष्य वस्तीत राहून स्त्री धर्म रक्षण होणेच नाही. मनाने व नेत्राने तरी त्या दोषाला पात्र होतातच. एक केश वपन केले व दुसरे कुंकू पुसून सर्व सौभाग्य हिसकून घेतले म्हणून काय झाले? त्यांचे अंतःकरण बरे वाईटाचे विचार त्यांचे जवळच आहेत. सर्व बाह्य प्रकारांनी नागविले, पण अंतर कोण नागविल? कारण स्त्री धर्म म्हणजे काय? निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याचे मर्जीप्रमाणे वागणे. त्यांनी लाथा मारिल्या, शिव्या दिल्या, दुसऱ्या रांडा ठेविल्या, नवरुजी दारू पिऊन, जुवा खेळून, कफल्लक होऊन, शंख करीत, चोरी करून, कुणाचा प्राण घेऊन, फितुरी, चहाडी, खजिना लुटून, लाच खाऊन जरी आले तरी स्त्रियांनी आपले हे कोणी जसे काही कृष्ण महाराज गवळ्यांचे दही दूध चोरून चंद्रावळीला कलंक लावून आलेत असे समजून परमात्म्यासारखीच यांची मोठ्या हसतमुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावे, हा स्त्री धर्म. पण जेथे बरे वाईटाचा विचार आहे तेथे स्त्री धर्म कसा राहील? तेथे विकल्प तेव्हाच येईल की नाही? तेवढे एक परद्वारच केल्याने पतिव्रत्य नेम मोडतो असे नाही. पतिव्रत्य मोडण्याला लक्षावधी कारणे आहेत. देवासारखी नवऱ्याची पूजा करावी, आता तशी पूजा कोण करते? सावित्री आख्यानात पतिव्रतेचे नेम सांगितले आहेत. त्याप्रमाणे कोटीतील आज कोणती वागते? अशी एक उगीच दाखल्याला दाखवा बरे. त्यात सांगितले आहे की पतीने लाथ मारली तर हसून म्हणावे की नका पतिराया मारू हो, तुमचे पाय दुखतील. असे म्हणून महाराजाचे पाय लागलेच रगडीत बसावे. हाताने बुक्क्या काठ्या मारिल्या तरी रडू नये. हसावेच नि लागलेच ताजे लोणी घरी नसले तर शेजारणीचे घरून नाहीतर बाजारातून विकत आणून स्वामींचे तळहात मारण्यांनी तळहावले असतील म्हणून चोळावे. आता असे कोण चोळीते? तळहात चोळण्याऐवजी याचे हात चुलीत जावत अशी बारीक म्हणते. जो पदार्थ नवऱ्याला नको तो हिनेही वर्ज करावा. इकडे उलट नवऱ्यांनी टाकला की यांनी उचललाच. गोड मात्र पाहिजे हो. भाजी ती कुठे गाजराची, कडू भोपळ्याची असली तर मग मात्र जन्मभर म्हणाल तर वर्ज होईल. नाही तर म्हणाल की आंबा नवऱ्याला खायला नाही म्हणून बायको टाकील, होणार नाही. नवऱ्यांनी पाणी म्हटले की स्वच्छ तांब्या पेला धुवून पाणी हजर. आता तसे नाही. नवऱ्यांनी पाणी मागितले म्हणजे बाईसाहेब म्हणायच्या, अहो मला पण केव्हाची तहान लागली आहे, त्या तांब्यात पाणी आहे ते तुम्ही प्या आणि मलाही एक प्यालाभर द्या. हा बाळ्या मला उठूच देत नाही केव्हाचा, काय करू? नवऱ्यांनी आंघोळीचे नाव घेतले की पाठ मांडून घंगाळात ऊन पाणी विसावून पाय घासण्याकरिता तयार उभे राहावे. आता आंघोळीला पाणी मागितले की कोण आहे रे राम्या, अरे यजमानाला आंघोळीस पाणी दे, धोत्रे चुणून ठेव नि मला विचारले तर चहा घेतात म्हणून सांग. यजमान जेवावयास आल्याबरोबर पाट तांब्या मांडून ताट वाढून पतीचे आवडते पदार्थ वाढीत, गोष्टी सांगत, भरत्याचे मन रंजवीत भोजन होईस तो माशा मारीत बसावे. आता तिकडून आटपले की नाही? आता तिकडून आटपले की नाही? वाढा 9 वाजले असे म्हटले की इकडून जवाब, हो आले आटपत, वाढते, रोजचेच मेले 9 कपाळी बसलेत. अहो काही डाळ भाजी शिजली तर पाहिजे ना, का तसेच तांदूळ वाढू पानावर? नित्याचेच आहे, एक दिवसाचे नाही काही. आता विड्या बिड्याचे नाव घेतले की ते कोणाड्यात आता विड्या बिड्याचे नाव घेतले ते कोणाड्यात तबक आहे, घ्या एक विडा करून तेवढा. विडा करवत नाही की काय?
सारे जसे हातातच पाहिजे. मग पतिराजांनी जावे तपकाजवळ. त्यात पहावे तो चुना नाही. का हो, यात चुना नाही? घ्या हो तेवढा काढून. आहो सुप आहो सुपारी. त्या वरच्या पेटीत पिशवी आहे. तुम्ही विडा खा आणि मला पण एक करून ठेवा. जेवण झाल्याबरोबर तोंड कसंच होतं. हे खरं आहे ना? हा आताचा पतिव्रतापणा. आता सगळे इत्तंभूत सांगू गेले तर हा एक वेगळाच निबंध होईल. तर असे अगदी शास्त्राप्रमाणे कोण वागते वा वागवूनही कोण घेतो? जरा बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणे पाहिजे. जर बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणेच पाहिजे. बायकांनी भक्ताप्रमाणे जशी भक्ती करावी तशी नवऱ्याने देखील त्याचवर देवाप्रमाणेच ममता करून त्याचे सुखदुःख जाणावे की नाही. जसे देवभक्ती पाहून सदा प्रसन्न राहतात, भक्ताचे गुणदोष आढळले तर ते कसे तेव्हाच खरे खरे कारण सांगून त्यांचा अपराध त्यांच्या पदरात घालून ममतेने शासन करीतात, तसे यांनी करू नये. तर नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणेच मानून कोण वागवेल बरे? पांडवाचे चुलते धृतराष्ट्र आंधळे होते म्हणून गांधारीने डोळ्याला पडदे वर योजना झाल्याबरोबर लग्न होण्यापूर्वीच बांधले. तरी डोळे असताना आंधळ्यासारखे डोळे मिटून चाल म्हटले तर कोण चालेल? इतका मनोनिग्रह करण्याचे सामर्थ्य कोणाचे अंगी असेल हे सांगवत नाही. तुमच्या उड्या शास्त्रावर. पण येथे शास्त्र, पुराण, पोथ्या करणारे सुद्धा दात घशी पडतात. कसे म्हणाल? तर शास्त्रकर्त्यांनी ज्या पूर्वयुगात झालेल्या पतिव्रता निवडून काढल्या त्यातून एक दोघी तिघी तर दोषास पात्र असूनही त्यांची तिकडे पहिल्या वर्गातच योजना केली. हे कसे बरे? आता द्रौपदी 5 नवऱ्यांची बायको असूनही कर्ण महाराजांचे अंतर्यामी चिंतन करीत होती की नाही? अहिल्या सुरेंद्रच्या अंकारूढ होऊन शिळा होऊन पडली. अष्टाधिकार झाले. सत्यवती, कुंती ह्यांनी आपले कुमार दशेतच एकीने श्रीवेदव्यास, एकीने कर्ण असे 2 पुत्र प्रसवल्या. तरी पटातच नाव. एकीने पराशर ऋषींपासून अंगाची दुर्गुंधी घालविण्याकरिता ऋषीवचन मान्य केले. एकीने मंत्रप्रचिती पाहिली. वा रे देव, वा रे ऋषी, एका चढी एक. तेव्हा नाही का एक गंधर्व विवाह होऊन पुन्हा शांतनू व पांडुराजा बरोबर पाणी ग्रहण केले. मग तो नाही का पुनर्विवाह झाला. तेव्हा जी पोरे झाली ती उदार कर्ण व वेदव्यास पूज्यमान होऊन देव त्यांचे पाया पडू लागले. आता तसे पोर झाले की कोणी म्हणतो लेकावळा, कोणी म्हणतो खर्चा, कोणी म्हणतो विदूर, कोणी म्हणतो गोळक. कुमारीचे पोटी झालेला त्याला काय म्हणावे हो? हे सांगा. मोठे शास्त्र पुराण पारंगत झाले की त्यांनी भारतासारखे ग्रंथ म्हणून आईबापही त्यातच पावन का? कर्णांनी पांडवांबरोबर कुरुक्षेत्री लढाई केली, त्यातच आईला त्या दोषातून मुक्त केली असे वाटते. तारा ही वाली वानरांची बायको. त्यांनी आधीच धाकटा भाऊ सुग्रीवाची बायको रुमा हिला घरात बंधू सुग्रीव काळतोंडे लांब शेपटीचे बांद्रोबा ह्यास हाकून लाविले. पुढे रामचंद्र महाराज भेटले. तेव्हा समदुःखी. एकाची बायको रावणाने नेली, एकाची भावाने नेली. काय मेळ संगम बरोबर झाला. तेव्हा रामचंद्रजीने सुग्रीवाची कीव करून वालीला कपटाने मारून ताराचे लग्न सुग्रीवा बरोबर लावून दिले. तेव्हा ती बिचारी म्हणाली की महाराज हे कसे? धाकटा दीर म्हटला म्हणजे मुलासारखा. तिथे मला हे अनुचित दिसते. तेव्हा रामचंद्रांनी सांगितले की काही चिंता नाही, तू धाकट्या दीराबरोबर पुनर्विवाह केलास तरी तुझे नाव पतिव्रतेमध्येच गणले जाईल. हे इतके झाले. तेथे श्रीधर स्वामींनी लेखणीचे 2 टाक अधिक मारिले की देवांनी केले त्याला काही हरकत नाही, मानवाने तसे करू नये.
पण स्वामीला तेव्हा एवढे कसे कळले नाही की हा कित्ता पुढे सारे वळण शुद्ध वळवतील. काय करतील हो. सुग्रीवाचे राज्याभिषेकाचे गर्दीत द्रव्याच्या मोठा बांधण्याचे धांदलीत विसरले. नाहीतर आणखी एखादी ओवी जरा जास्ती बसण्याजोगी लिहिली नाहीतर आणखी एखादी ओवी जरा धास्ती बसण्याजोगी लिहिली असती. आता सीताबाई रावणाने नेली तेव्हा बेटा चुकला. सीताबाईचे रूपाला भुलून पडला. हाय तोबा करीत नि काय. त्याने त्याच वेळेस आता चालू कायद्याप्रमाणे रामराजास लग्नाचा खर्च 1-2-400 ऐवजी 2-3 लाख रुपये दिले असते म्हणजे सर्व मिटले असते. सुखाचा बिचारा नांदला असता व बायकोच्या पायी रावणाचे राज्य गेले असे आता कोणी म्हणते ना. पण तो काय करील. परस्त्रीवर बलात्कार करशील तर तुझे शरीराचे 100 तुकडे होतील असा ब्रह्मदेवांनी त्याला शाप दिला होता. म्हणून त्या शापाने गाय होऊन गेला होता. त्यामुळे त्याने लढाईतच आपला शेवट करून घेतला. नाहीतर 1 लग्नाचा तर काय 10 लग्नांचा खर्च त्याने दिला असता. पण सीताबाईला पुन्हा म्हणून अयोध्या काळी का गोरी दाखविली नसती. त्यांनी पाहिजे तितके प्रयत्न केले. त्यात काही कमी केले नाही. त्याचा झाला प्रयत्न. पण इकडे एक पतिव्रतापणाचा मासला मिळाला. तो कसा. मंडोदरीला रावणाने सांगितले की तुम्ही महान पतिव्रता आहात. तेव्हा सीताबाईला बोध करून आपली बहीण सवत करून घ्या. तेव्हा पतिवचन शिरसावंद्य. ते पतीचे वचन मान्य करून आपल्या पतीचे मान इच्छित हेतू पूर्ण करण्याकरिता दुसऱ्याची बायको देखील फसवून आणावी. त्याला काय हरकत. हे अगदी निर्दोष पतिव्रत्य असे समजून मंडोदरी बाईसाहेब गेल्या तिथे. पुष्कळ सीताबाईला बोध करून सांगितले की पहा राम रावण एक राशी आहेत. त्यांच्या नावाला प्रथम रा हे अक्षर आहे. तसेच रावणाला आहे. आमचे राक्षस बावाचे पराक्रम धन दौलत राज्य पहा. तिकडे काय वनवास राहायला घर नाही राज्य नाही सारा फजिता. इतके सांगून बोध केला तरी सीताबाईला रावणाची बळीचे घरी कुणबिनीने किती फजिती केली. अंगदाचे पाळण्यावर रावण उरफाटा टांगिला होता तेव्हा अंगदाचे बाळमूत्र पिऊन ही स्वारी आली असून याचे बापाचे देखील आपल्या जवळ काही चालावयाचे नाही हे पक्के ठाऊक होते. म्हणून तिने मंडोदरीला चांगला खरपूस उपदेश देऊन परत पाठविले. ते झाले तिकडे. पण इकडे पतिवचन मान्य करून त्यांची मर्जी राखून आपल्या पतिव्रत्य नेमास दुसऱ्याची बायको थापातुपा देऊन स्वामीची हवाली केली तर काही एक दोष नाही. उलटे मंडोदरी सारखे पुराणात नाव गाजले. तेव्हा असा हा दोहोअर्थी मासला. म्हणजे तिकडे नवऱ्याची मर्जी बायकोने ही मोठी कामगिरी बजावली म्हणून नवरा खुश. इकडे आपला नेम राखला म्हणून बायको खुश. तिसरीच बिचारी फाशात पडली. दोघांचे बापाचे काय गाठोडे गेले बरे. वा वा रे देव. धन्य त्या पतिव्रता. आता यात थोडीशी आपल्या देवाची निंदा करू नये ती करणे भाग आले. कारण खऱ्याला काय ते कसंही असो आपल्या शास्त्रात सांगितले आहे की लढाई करते वेळेस बाप भाऊ जर समरांगणात समोर आपल्याशी लढू लागले तर बेल्याशक मारावे. मागे पुढे पाहू नये. लक्ष्मणांनी इंद्रजित मारला तेव्हाच श्रीरामचंद्रजींनी सांगितले की बाबा लक्ष्मणा काय करतोस. क्षत्रिय धर्म मोठा कठीण आहे. जावई असो का पोटचा मुलगा असो कोणाची भीड धरणे नाही. ते वेळेस सुलोचनाने खरे पतिव्रत्य पाहून इंद्रजिताला उठविणे हे रामाचे स्वाधीन होते. त्यावेळेस सुलोचनेचे खरे पतिव्रत्य पाहून इंद्रजिताला उठविणे हे रामाचे स्वाधीन होते. पण मारुती बोवाचे व बिभीषण घरभेदी यांचे ऐकून सुलोचनेसारखे दुर्मिळ रत्न विस्तवात घालून जाळून टाकले. असो तसे आता खरे जे सामोरे आले ते उघडे करून दाखविणे जरुरी पडले म्हणून जराशी यात 2-3दा देवाची निंदा केली. याची मी त्यांच्याजवळ प्रार्थना करून माफी मागेन. क्षमा केली नि न केली तरी ते देव आहेत. तेव्हाचे ऋषी तरी काय. कोणी हरणीचे पोटी झाले
ते कोणी शृंग ऋषी, कोणी पाखराचे पोटी झाले ते भारद्वाज, कोणी गाढवीचे पोटी झाले ते गर्दभ ऋषी, गायीचे पोटी झाले ते ऋषभ ऋषी. तेव्हा त्यांनी आपले पशुप्रमाणे लिहून ठेवले. ते गेले करून, पण निस्तरणे आले स्त्रियांच्या कपाळी. असो, पुढे येथे तुमचे काय चालणार आहे? भाग 2 समाप्त.